तिच्या मायच्या हातनं फीत कापली तवाच डोसक्यात आलतं माझ्या. आणि तसं जर असेल तर आमच्या भावड्याची समाजसेवा आता बंद करायला पाहिजे. आणि त्या राजाभाऊची काहीतरी व्यवस्था केली पाहिजे. एकदा चोप दिलाय पण त्योच आमच्या भावड्याच्या खांद्यावर बंदूक ठेवून आमच्यावर वार करतोय. आता प्रत्येक गोष्ट माझ्याच मर्जीनं होईल. यात जरा जरी कसूर झाली तर कोणाचं काही खरं नाही. काय ग तू कशा पण मारा गेली तीस वाड्यामध्ये? अगं लई हाका मारल्या, कुणी बी आलं नाही बाहेर. मग वाट बघायची घडीभर का घुसायचं वाड्यात? पर मी माफी मागितली नव समद्यांची. सरपंच साहेबांचा चेहरा तर नुसता लाल झाला होता. नशीब मारून नाही बाहेर काढली, जीवावरच डोक्यावर बेतलं. काय ग पोरी पट्टी बांधलीस? तीच बांधतीये. थांब मी बांधून देते. थांब थांब. हे सगळं हरिबल आहे, हरिबल. आणि हे सगळं सुधारण्यासाठी अगं गाठ बांधू बांध. का? मी कोण तुम्ही? कोण आले पोरी? अगं ते हे मी आबासाहेबांचा धाकटा मुलगा श्रीकांत नाव माझं. अगं भैया साहेब तुम्ही आणि या वस्तीवर कशा पाहिजे? नाही म्हणजे चूक झाली माझ्या पोरीची, तिच्या वतीनं मी माफी मागते. अहो आई माफी काय मागताय तुम्ही माझी? बरं मला थोडं पाणी मिळेल का प्यायला? वय मिळेल. वय वय काय? नाही नाही अव तुम्ही पाणी मागू नका. कोणी बघितलं तर समजा गावकरी जीव घेतील आमचा. आणि मी इथे पाणी प्यालो नाही तर माझा जीव जाईल त्याचं काय? वय आणि जीवापेक्षा जात मोठी पोरी. गावाकुसा बाहेरची माणसं आपण, आपलं पाणी कसं चालेल त्यासनी? का चालेल ना, कारण मी जातपात काहीच मानत नाही. काय साहेब तुम्ही पाणी प्यायला? नाही नाही सहज गंमत म्हणून ढेकर दिला. आता बरं वाटलं. साहेब तुम्ही डाक्टर आहे ना? व म्हणून तर पट्टी चांगली बांधली मी. बरं घरात कोण कोण असतं आणखीन? बस आम्ही दोघी मायलेकी. आणि बा गेला त्याला 5 वर्ष झाली. लई काबाड कष्ट करून गेला देवाच्या घरी. बिड्या ओढून छातीची पार चाळण करून घेतली होती. आणि भाऊ आहे थोडा कामाला भटारखान्यात मिलिटरी मध्ये. यांच्या डोळ्यांना काय झालं ते ठाव नाही. मग तुम्ही दवाखान्यात दाखवलं नाही? आव साहेब डाक्टर परवडत नाही आम्हासनी. आणि या वयात काय दिवा लावायचे दिसून मला? नाही पण ही सगळी कामं. अरे सवय त्यांना या कामाची. एक महिना थांबा आई, मी गावात दवाखाना काढणार आहे. डोळ्यांचा दवाखाना? हो डोळ्यांचा. काय श्रीकांतराव तुम्हाच ते म्हणा दवाखाना काढायचा डोळ्यांचा? हो आबा. आपल्या गावात आपल्या वाड्याच्या आवारात. वाड्याच्या आवारात? अहो पण तुमचा दवाखाना चालायचा कसा हो? आबा मी ठरवलंय की कमीत कमी 5 वर्ष तरी गावच्या रुग्णांची सेवा करायची विनामूल्य. हे भावड्या, या गरिबांचे नखरे तुला नाही कळायचे. त्यांना त्यांच्या कर्मानच जगू दे आणि कर्मानच मरू दे. तू जाशील समाजसेवा करायला आणि एक दिवस त्यांचे डोळे आपल्यावर वटारतील तेव्हा कळेल तुला. आबा माझा निर्णय झालाय. वाड्याच्या आवारात जर मला जागा मिळणार नसेल तर समाज मंदिरात मी दवाखाना काढतो. अरे भावड्या, अरे आबा भावड्याच्या डोक्यात भलतच खूळ शिरलंय आबा. त्याला आत्ताच आवरायला पाहिजे. म्हणजे त्याच्यासमोर बोललो नाही तुम्हाला, पण गाव कुसाबाहेरच्या वस्तीत रोज फेरफटका मारतोय त्यो. काय गाव कुसाबाहेरच्या वस्तीत? वय तीन दुबळ्यांची सेवा करायची आहे ना त्याला. मग आता? मग आता काय? आता काय तो निर्णय लवकर तुम्हीच घ्या.
आता विश्वात्मके देवे येणे वाद यज्ञे तोषावे तोषोनी मज द्यावे पसाय दान जय खळांची व्यंकटी सांडू आण. मी काय म्हणते, बोला. इतक्या वर्षांना लेकरू घरी आले, त्याला तसंच परत पाठवायचं वय? करू दे की त्याला त्याच्या मनासारखं. अहो, वाड्यामोर दवाखाना काढला तर माझं लेकरू माझ्या डोळ्यासमोर राहील. तुम्हाला नाही कळायची आईची माया. त्याला आईच व्हावं लागतं बघा. मला पटतंय का समज, पण सुभानरावाला पटायला हवं ना. तुम्हाला पटणार नाही, पण रक्तनात्याचा भाऊ आहे तो तुमचा. तेव्हा फुकटच्या समाजसेवेला कवडीची किंमत नसती आणि हा तेच करायला निघालाय. गोरगरिबांची सेवा करतोय, काय मिळणार आहे त्यात? मनाचं समाधान हवं तर तुमच्या अटी सांगा, पण त्यांना रोखू नका. बघूया. माझ्या बंधूंनो आणि भगिनींनो, आज आपल्या गावात दृष्टी जनसेवा रुग्णालय सुरू करण्याचं डॉक्टर श्रीकांतराव पाटील साहेब यांनी ठरवलेलं आहे. त्याच्या उद्घाटन सोहळ्यासाठी आपण इथे जमलेलो आहोत. मी डॉक्टर श्रीकांतराव पाटील साहेब यांना विनंती करेन की पुष्पहार देऊन त्यांनी आमदार साहेबांचं स्वागत करावं. तसंच आपल्या गावचे प्रथम नागरिक आणि आपल्या गावचे सरपंच साहेब माननीय सुभानराव पाटील साहेब यांचं स्वागत सुद्धा माननीय श्रीकांतराव पाटील साहेब करतील अशी मी त्यांना विनंती करतो. तसंच चेअरमन साहेब माननीय बाळासाहेब पाटील खंडेराजुरीकर यांचं स्वागत सुद्धा डॉक्टर साहेब करतील अशी मी त्यांना विनंती करतो. आणि आता आपल्या गावचं लाडकं व्यक्तिमत्व माननीय आबासाहेब पाटील यांचं स्वागत डॉक्टर साहेब स्वतः करतील अशी मी त्यांना विनंती करतो. असं ते असं. आबा आशीर्वाद द्या. आपल्या गावात दृष्टी जनसेवा रुग्णालय सुरू होणार आहे. या रुग्णालयाच्या नामफलकाचं अनावरण माननीय आमदार साहेबांनी करावं अशी मी त्यांना विनंती करतो. चला सुभानराव. हा चला चला. चला आबासाहेब. आले हा. फलकाचं अनावरण झालेलं आहे. आता दृष्टी जनसेवा रुग्णालयाचं उद्घाटन फीत कापून करण्यात येणार आहे. फीत कापण्याचा कार्यक्रम ज्या व्यक्तीच्या हस्ते होणार आहे त्या व्यक्तीची निवड स्वतः डॉक्टर श्रीकांतराव पाटील साहेब यांनी केलेली आहे. त्यांच्या या निर्णयाबद्दल मी त्यांचे आणि त्यांच्या कुटुंबियांचे शतशः आभार मानतो. आणि फीत कापण्यासाठी मी आमंत्रित करतो श्रीमती भागाबाई सोनोणे यांनी. माय उठ. सावकाश. सुभा, असं उघड. हित हित हित. हे बघ हित काप. हा काप काप की.
चला सावकाश. झाला एकदा भावड्याचा दवाखाना. त्यांनी एवढा कार्यक्रम जमवून आणला पण शेवटी मिठाचा कडा पडलाच. अहो नवी विचाराचं खूळ आहे डोक्यात. पण काय का असं ना, माझ्या पोरानं गावात दवाखाना सुरू केला का नाही? हा अरे ते समजा ठीक आहे पण सुभानला समोर असताना तुम्हाला आधीच सांगितलं होतं आबा, योग्य तो निर्णय घ्या वेळेवर. छे, छे, छे. पोरानं फार अभ्रूचं खोबरं करून टाकलं. असू द्या, मला फक्त एकच काळजी आहे बघा. जर आमदार असते काय वाटलं असेल तेवढंच. पण पोरानं असं का केलं हेच समजत नाही हो. आमदार समोर असताना सुभानराव वाचून फीत कापली असती तर काय बिघडलं असतं? आम्ही पण तेच म्हणतोय. मला सांगा, हे सगळं उभारलं कुणामुळं? दवाखाना काढायला कर्ज कुणी दिलं? आमच्या बँकेनं. आता आम्हाला मान नाही दिला तर नाही दिला, पण तिथं चेअरमन साहेब होते, तुम्ही होता, आई होती. तिघांच्या पैकी एकाच्या हातनं फीत कापली असती तर काय बिघडलं असतं? नाही. यानं फीत कापली त्या भागाबाईच्या हातनं. असू दे, आता झालं गेलं विसरून जाऊ. हा काय इसरून जा? तुला वाटतंय तेवढं साधं नाहीये. तुला सांगतो आई, ह्यो किडा नक्की त्या राजा भाऊच्या डोक्यातला आहे. स्वतःला समाज सुधारक समजतोय ना व. म्हण आम्ही पिढ्यानं पिढ्या यांच्यावर अन्याय केला. आम्ही त्यांना त्यांच्या लायकीप्रमाणे वागवलं. आम्ही आमची परंपरा जपली. अरे हक्क काय तो आमचा. समाज सुधारक म्हणा. मारुतीच्या शेपटासारखं वाढतच चाललंय प्रकरण. तवा आणि वर काय बोलायची सोयच नाही. आईला पाटलाचा वाडा आहे का गावकुसाबाहेरचा वाडा? सकाळपासून रात्रीपर्यंत त्यांची थोबाड बघून वीट आलाय. आपल्या गावातली लोक येतच होती, पण अख्ख्या पंचक्रोशीतले आंधळ बी यायला लागले. फुकटात करतोय ना व सगळं, म्हणून येतात सगळी. हल्ली ती भागाबाईची पोरगी सुद्धा कामाला ठेवली या नर्स म्हणून. काय सांगताय काय? अरे हे तर काहीच नाही. नाही अरे बोला की धडा धडा. डॉक्टरचा जीव जडलाय म्हण तिच्यावर. तिच्या मायच्या हातनं फीत कापली तवाच डोसक्यात आलतं माझ्या. आणि तसं जर असेल तर आमच्या भावड्याची समाजसेवा आता बंद करायला पाहिजे. आणि त्या राजाभाऊची काहीतरी व्यवस्था केली पाहिजे. एकदा चोप दिलाय पण त्योच आमच्या भावड्याच्या खांद्यावर बंदूक ठेवून आमच्यावर वार करतोय. आता प्रत्येक गोष्ट माझ्याच मर्जीनं होईल. यात जरा जरी कसूर झाली तर कोणाचं काही खरं नाही. तुम्ही त्या राजावर पाळत ठेवा. त्या पोरीकडे मी बघतो.